आम्ही सत्तेत नसतानाही या ठिकाणी ग्रामीण भागातील पहिलं कॉल सेंटर आहे. तिथे 1000 विद्यार्थी काम करता आहे. नुसती संजीवनी युनिव्हर्सिटी म्हणून बघू नका, तर कॉलेजेस उभारले गेले आणि ग्रामीण भागातले मुलं इंजिनियर झाले, डॉक्टर झाले. डेप्युटी कलेक्टर हा कलेक्टर म्हणून प्रमोशन होत नव्हतं. IAS लॉबीचा त्याला विरोध होता. स्वर्गीय कोल्हे साहेबांनी 5 कॅबिनेट मिटिंगला त्याचा पाठपुरावा केला. शेवटी मी राजीनामा देतो म्हणून सांगितलं. त्यानंतर त्याला माझ्या मते शरद पवार साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री असताना त्याला मंजुरी मिळालेली आहे. धोरणात्मक निर्णय जे राज्यव्यापी ज्याचा उपयोग झाला असे कामं त्यांनी केले. औद्योगिक वसाहत आमच्या इथं आहे. इथं 3,500 लोक काम करता, 160 युनिट चालू आहे. त्याचे संस्थापक कोल्हे साहेब आहे. शिर्डी संस्थांच्या माध्यमातून 600 लोक त्या ठिकाणी आमच्या तालुक्यातले कामाला लावले. नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्ह तळेगाव स्थित ही संस्था आहे. पूर्वी बकौल्फ असेल, वालचंद नगर असेल, ह्याच कारखाने प्रायव्हेट कंपन्या कारखाने उभारणीचे काम करायचे. भाग भांडवल शासकीय असल्यामुळं सरकारच्या वतीने मुख्यमंत्री स्वतः कारखाने उभारणीच्या टेंडर मध्ये भाग घ्यायचे आणि हे 2 रुपयाची गोष्ट 10 रुपयाला विकायची. परंतु एक सहकारी तत्वावरची संस्था स्वर्गीय कोल्हे साहेबांनी काढली. आमचं क्लस्टर आहे इथं महिलांचं. ग्रामीण भागातील 200 महिला 250 महिला तिथं काम करता आहे. किलर सारखी जीन्स जी आपण घालतात त्याचं बॉक्सर आमच्या इथं महिला बनवतात आणि ते एक्सपोर्ट होतं आहे.